बरं, गजानन नाव ठेवलेला माणूस क्रिमिनल नाही होऊ शकत का? आहेत ना, माहिती आहेत आपल्याला. आहेत. मनोज नावाचे क्रिमिनल होऊन गेले, राजन नावाचे क्रिमिनल होऊन गेले. नावात काही नसतं. तुम्ही घरी संस्कार काय करताय त्याच्यावर सगळं अवलंबून असतं. जेव्हा ते लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, अशोक सराफ हे त्यांचा असा पिरियड होता, तेव्हा त्यांना खूप वाईट वाटायचं की अरे आपल्या ऑडियन्सशी आपला डायरेक्ट कनेक्ट नाही होत. तुला तुझ्या जनरेशन मध्ये काय खटकतं? शिवी इज अ वे ऑफ एक्सप्रेशन. कोणाला आता मी तुला उद्देशून शिवी दिली त्याचं काही कारण म्हणजे ते चांगलं का वाईट त्याचं काही कारण असू शकतं, ते जस्टिफाईड आहे की नाही हा वेगळा मुद्दा. पीजी म्हणून एकत्र राहायचं हे एस्पेशली मुलींना खूप हवं. मुलं राहतात, फार काही वाद झाले म्हणजे चल छोड ओल्डमॉंग पिये का इथे भांडणं मिटतात. 90% मुलांची भांडणं ओल्डमॉंगला मिटतात. हॅलो, नमस्कार. आरपारच्या बॉईज टॉक या सेगमेंटमध्ये मी मैथिली पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपल्याकडे एक भारदस्त व्यक्तिमत्व आलंय, म्हणजे ज्याचं नाव, ज्याचं गाव, ज्याचं वागणं, बोलणं, चालणं, अप्रोच टुवर्ड्स लाईफ किंवा भाषा सगळंच भारदस्त आहे. मी स्वागत करते आस्ताद काळे याचं. आस्ताद दादा, तुझं खूप खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. धन्यवाद. तुझी माहिती दिलीस आत्ता सुरुवातीला त्यातलं एक अगदी पटण्यासारखं आहे ते म्हणजे ज्याचं गाव भारत असतं त्याबद्दल वादच नाही. बाकी मी कसं आहे याबद्दल दुमत असू शकतात, पुण्याबद्दल नाही. बरं, नावाचं काय? म्हणजे त्यात माझं काहीच क्रेडिट नाही, आई वडिलांनी नाव ठेवले त्यामुळे. म्हणजे मी अगदी सुरुवातीलाच या मुद्द्यावर येणार नव्हते, पण आता विषय निघालाच आहे तर की आता ही पर्शियन नावं ठेवण्याची जी काय सुरुवात म्हणजे हे ट्रोलिंग झालं आणि या सगळ्या गोष्टी आल्या, तर तुझंही नाव. हो, नशिबाने या नावाचं कोणी काय म्हणतात सुलतान वगैरे होऊन गेला नाहीये, त्यामुळे माझे आई वडील वाचले. मला असं वाटतं हा खरं तर खूप वैयक्तिक प्रश्न आहे. बरं, गजानन नाव ठेवलेला माणूस क्रिमिनल नाही होऊ शकत का? आहेत ना, माहिती आहेत आपल्याला. आहेत. मनोज नावाचे क्रिमिनल होऊन गेले, राजन नावाचे क्रिमिनल होऊन गेले. नावात काही नसतं. तुम्ही घरी संस्कार काय करताय त्याच्यावर सगळं अवलंबून असतं. पण प्रत्येक गोष्ट धर्माकडे आणि जातीकडे न्यायचीच असेल तर ते जाऊ दे, ती एक मनोवृत्ती आहे. मी त्याला विरोधही करायला जाणार नाही, पाठिंबा तर त्याला नाहीच देणार मी. सो आय एम न्यूट्रल. चिन्मय आणि नेहा आर व्हेरी मच मच्युअर्ड इनफ टू हँडल दिस इन देअर ओन वे. सो इट्स ओके. मला ते फेस नाही करायला लागलं कारण तेव्हा इतक्या एकतर धार्मिक भावना बोथट नव्हत्या. माझं नाव हे ठेवलं गेलं तेव्हा. एकतर हे नाव फारसी किंवा पर्शियन आहे हेच लोकांना माहिती नसेल. आणि पुन्हा ह्या नावाचा कोणी सुलतान, जुलमी किंवा आक्रमण करता असा कोणी नाही होऊन गेलाय आत्तापर्यंत तरी. असं काही इतिहासात आलेलं नाही बाहेर. पुढे आलं तर मग माझंही ट्रोलिंग होईल, तेव्हा बघू काय करायचं ते. पूर्वी कसं होतं पण म्हणजे आता हे जे ट्रोलिंगचं मुद्दे वाढलेत, कुठच्याही गोष्टीवरनं ट्रोलिंग होऊ शकतं आजकाल, तर पूर्वी असं नव्हतं का की ते आपल्यापर्यंत पोहोचत नव्हतं? काय वाटतं तुला? आत्तापर्यंत पोहोचत नव्हतं थेट. पब्लिक फिगर्स या कायमच सॉफ्ट टार्गेट्स आहेत आपल्याकडे म्हणजे समाजात, मानवी समाजामध्ये. मग फक्त भारत किंवा महाराष्ट्रापुरतं मी म्हणतच नाहीये. पब्लिक फिगर ही कायमच सॉफ्ट टार्गेट आहे कारण त्यांच्याकडे लक्ष असतं. म्हणजे कमी 1000 लोकांचा समाज असेल तर त्यातल्या 800 लोकांचं तरी कोणाकडे तरी लक्ष असतंच. 200 पैकी काही लोक अनभिज्ञच असतात आणि काही लोकांना काही घेणं देणं नसतं. माहिती असतं पण घेणं देणं नसतं. आता काय झालंय, झुंडशाही जी होती, मॉब सायकोलॉजी, मॉब मेंटॅलिटी, तिला चेहरा नसतो. जमावाला चेहरा कधीच नसतो. तेच ट्रोलर्सच्या बाबतीत. ट्रोलर्सना चेहरा नसतो. आता तर कित्येकदा फेक अकाउंटवरनं ट्रोलिंग होतं. खऱ्या अकाउंटवरनं ट्रोल करायलाही धजावत नाही, तितके पळपुटे असतात हे बेसिकली. त्यामुळे त्याला किती लावून घ्यायचं आणि त्याचं किती भांडवल ते करतायत, त्याला किती महत्त्व द्यायचं, हा पुन्हा सब्जेक्टिव्ह प्रश्न आहे. प्रमाण वाढलंय कारण तो आपल्यापर्यंत डायरेक्ट पोचतं. आता कोणीही कुठेही बसून अंगठ्याखाली असलेल्या स्क्रीनवर काय वाटेल ते टाईप करू शकतं. हे आता हरीश सांगत होता दुधाडे, तो एक फिल्म करतोय पिळगावकरांबरोबर, सचिनजींबरोबर. तर सचिनजींनी त्याला सांगितलं की पूर्वी आम्ही जेव्हा उमेदीच्या काळात, सचिनजी अजूनही उमेदीतलेच दिसतात त्याबद्दल काही वाद नाही,
पण जेव्हा ते लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, अशोक सराफ हे त्यांचा असा पिरियड होता, तेव्हा त्यांना खूप वाईट वाटायचं की अरे आपल्या ऑडियन्सशी आपला डायरेक्ट कनेक्ट नाही होत रे, आपल्या ऑडियन्सला डायरेक्ट आपण रीच नाही होत. ते आपल्याला पडद्यावर बघतात किंवा कुठे एखाद्या फंक्शनला किंवा नाटक आपण केलं तर किंवा आपण पब्लिक अपिअरन्स केला तर आपल्याला ते भेटतात किंवा आपण त्यांना भेटू शकतो. ह्याचं हे खटकायचं त्यांना. मध्यंतरी सचिनजींचं एक गाणं जे रिलीज झालं व्हिडिओ आता काही वर्षांपूर्वी, त्याला खूप ट्रोलिंग झालं. तो चांगला होता वाईट होता, तो त्यांनी का केला, ह्या वेगळ्या गोष्टी. त्यांना तेव्हा ट्रोलिंग खूप अनुभवायला मिळालं. त्याच्यावरनं उदाहरण हे ते सांगत होते की ते झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं नाही रे, ते पूर्वीचंच बरं होतं की थेट आपल्यापर्यंत रीच नाही. आणि ह्यांना धरबंद राहत नाही. याच्यामध्ये मुलांचं प्रमाण जास्त असं वाटतं का तुला मुलींपेक्षा? मला अगदी खरं सांगायचं तर ही असं विभागणी नाही करता येणार, कारण माझ्या बाबतीत जेवढं ट्रोलिंग घडलं आतापर्यंत त्यात मॅक्झिमम वेळा सुरुवात मुलांनी केली आहे. काही मुली पण उतरल्या होत्या रिंगणात. प्रमाण मुलांचं जास्ती होतं माझ्या बाबतीत जेव्हा ट्रोलिंग झालं तेव्हा. पण आता इन जनरल आता मध्ये क्षितियाच्या त्या इंटरव्ह्यूवरनं जे झालं त्यात बायकांचं प्रमाण इथल्याच त्यात बायकांचं प्रमाण जास्ती होतं. सो आता आणि मला हे किती स्त्रिया होत्या किती पुरुष होते यापेक्षा त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू काय होता किंवा त्यांनी एखादं विधान कुठल्या पद्धतीने घेतलं, ती स्त्री असेल पुरुष असेल हा नंतरचा मुद्दा आला. हे जास्ती चिंतेचं किंवा विचाराचं कारण वाटतं. मला नाही वाटत की अशी विभागणी मी करू शकेन, कारण मी तेवढं इतरांना काय ट्रोलिंग होतं याचा अभ्यास ह्यात मी नाही लक्ष घालत. तुझ्या बाबतीत कोणत्या कोणत्या गोष्टींबद्दल तुला ट्रोल केल्या गेल्या म्हणजे आतापर्यंत? अनेक गोष्टी. मी कुठलंही मत मांडलं की लोकांना एक तर वाटतं की नवीन प्रोजेक्ट येणार आहे त्यासाठी पब्लिसिटी करायची स्वतःची म्हणून हा काहीतरी बोलतो. ठीक आहे, तुम्हाला असं वाटतंय ओके, मग माझं ते प्रोजेक्ट बघा, मी सांगतो. जातीवरनं लगेच बोलायला उठतात लोक. कुठलाही मुद्दा राजकीय मुद्द्यांकडे वळवणं, धार्मिक आणि राजकीय आणि जातीय मुद्द्यांकडे वळवणं हा छंद आहे नवीन ट्रोलर्सचा. आणि पुन्हा त्यांना चेहरा नसतो, ती एक झुंडशाही आहे. तर माझी पॉलिटिकल मतं काय असतील ती असण्याचा मला पूर्णतः अधिकार आहे आणि ती मांडण्याचा, सभ्य भाषेत मांडण्याचा. बरं कुठेही मला दाखवावं की मी असभ्य भाषा वापरली. एका पोस्टमध्ये मला वाटतं मी शिवी वापरली होती फेसबुकवर, सोशल मीडियावर. तेव्हा काही लोक जे सेन्सिबली रिॲक्ट झाले होते त्यांनी हेही सांगितलं होतं दादा तुझा मुद्दा बरोबर आहे, शिवी नको ना यार, तुझ्याकडनं अपेक्षित नाही. म्हटलं नाही बरोबर आहे. पब्लिकली एक्सप्रेस होताना, व्यक्त होताना, आणि ते असंच काहीतरी रस्त्यांची अवस्था आणि ह्याच्यावरनं तिरिमिरीत लिहिलेलं होतं मी ते. आणि तेवढी एक चूक झाली होती माझ्या हातनं. चूक म्हणजे ती शिवी मनात येणं ही अजिबातच चूक मानत नाही, ती अशा पद्धतीने व्यक्त बाहेर होणं. पण एरवी मला दाखवावं कोणी की मी कुठल्याही प्रकारे चुकीच्या म्हणजे कोणाला चुकीचं वाटेल काय ह्याचा मी विचार करत नाही. बेसिक सभ्यतेची जी परिमाण आहे ती सोडून मी कधी काही लिहिलंय फेसबुकवर, हे मला दाखवून द्यावं कोणी. तरी सुद्धा लोकांना त्यातनं वाकड्यातच काहीतरी शिरून अर्थ काढायचे असतील तर मग त्यांच्या बुद्धिमत्तेची किंवा नसलेल्याच बुद्धिमत्तेची कीव येते बेसिकली. सो शिव्यांबद्दल काय वाटतं तुला? इन द सेन्स की घालाव्यात नाही घालाव्यात? शिवी हे बघ, शिवी इज अ वे ऑफ एक्सप्रेशन. कोणाला आता मी तुला उद्देशून शिवी दिली तर त्याचं काही कारण, म्हणजे ते चांगलं का वाईट त्याचं काही कारण असू शकतं, ते जस्टिफाईड आहे की नाही हा वेगळा मुद्दा. बोलता बोलता आता हवामानाबद्दल बोलताना काय टिंब उकडतंय राव, हे वे ऑफ एक्सप्रेशन आहे. बरं शिवी ही प्रत्येक भाषेत आहे. मला वाटतं नेपाळी या भाषेत शिवी नाहीये. हो का? असं मी ऐकलं होतं कुठे की नेपाळी भाषेत शिव्याच नाहीयेत. हे एक उदाहरण मला माहिती आहे, पण बाकी सर्व भाषांमध्ये शिव्या आहेत. आणि ते ॲज अ वे ऑफ एक्सप्रेशन कधी कधी भाषेचा गोडवा वाढवतात. आता कोल्हापुरी माणसाच्या तोंडून नरांड्याच्या नाही ऐकलं तर कशी मजा येईल. ते त्यांच्या DNA मध्ये येते आणि ह्याचं नाही वाईट वाटत. बरोबर. कोकणात तुम्ही गेलात तर पावलं पावली शिव्या देतात एकमेकांना लोक आणि तो गोडवा आहे.
कोणाला तरी शिवी देणं हे बरोबर का चूक हे त्या सिच्युएशनचा प्रश्न आहे. सब्जेक्ट पण भाषेतल्या गोडव्याचा भाग आहे शिवी हा. अजून एक असा मुद्दा असतो की मुलींना शिव्या नाही द्यायच्या का नाही किंवा द्यायच्या? मुलींनी शिव्या नाही का द्यायच्या. नाही द्यायच्या? त्यांना भाषा येत नाही, त्यांना एक्सप्रेस व्हायचं नसतं. आणि एखाद्या मुलीचा आला मला राग तर हात उगारण्यापेक्षा तो राग शिवीतनं व्यक्त केलेला कधीही बेटर ना, बरोबर. नाही का? तुला म्हणजे आता हे कसं होतंय माहितीये का, प्रत्येक छोट्या गोष्टीमध्ये डिस्क्रिमिनेशन आहेत आहे. किंवा एखादी गोष्ट असेल की मुलींनी घरात का मुलींना जेवण बनवता आलंच पाहिजे, तसंच मुलांना बाईक चालवता किंवा कुठचंही वाहन चालवता आलंच पाहिजे. हे जे काही पॅरामीटर्स सोसायटीने घातले त्याच्याबद्दल तुला काय वाटतं? हां, स्वयंपाकाच्या बाबतीत हे अजूनही फारच दृढ आहे समाजात की मुलाला एक वेळ नाही आला तरी चालेल पण मुलीला स्वयंपाक करता आलाच पाहिजे. मला वाटतं हे चुकीचं आहे, काही गरज नाही. इफ यू आर वर्किंग, हां तू काहीच करत नाहीयेस दिवसभर, इफ यू आर अ हाऊसवाईफ तरी स्वयंपाक करता आलाच पाहिजे हा नियम नाही. असूच शकत नाही. तिला नसेल आवडत एखाद्या मुलीला, एखाद्या बाईला मला नाही आवडत स्वयंपाक करायला, मी का करू? जसं शाळेमध्ये मला नाही इतिहास आवडत तर मी नाही अभ्यास करणार, मी फेल होईन ना फार फार तर. स्वयंपाकात फेल होणं म्हणजे आजारी पडण्याचं लक्षण आहे पुढे. त्यापेक्षा न केलेला नसेल आवडत तर कोणावर कुठलंच बंधन असू नये. वाहन चालवण्याच्या बाबतीत हे आता थोडं झालंय शिथिल, कारण काळाची गरज आहे. स्त्रियांनी वाहन चालवणं स्वतःच्या वेळेनुसार कुठेही जाण्याची त्यांना काय म्हणतात सोय असणं, कन्व्हिनियन्स, इंडिपेंडन्सचा एक प्रकार आहे हा, कन्व्हिनियन्सचा. आणि जिथे पब्लिक ट्रान्सपोर्ट नावाची गोष्ट फार सक्षम नाहीये अशा ठिकाणी फार गरजेचं आहे. आणि त्यामुळे हे होतंय शिथिल. मी उलट म्हणत होते की म्हणजे अरे तुला गाडी चालवता येत नाही, तू मुलगा असून तुला गाडी चालवता येत नाही, हा एक झोन असतो ना. हा, आता माझा एक मित्र आहे पुण्यातलाच, सौरभ वीरकर म्हणून, तो मर्चंट नेव्हीत आहे. आणि आमचा नाटकाचा एक असा ग्रुप, आम्ही गप्पा मारत एकदा बसलो होतो आणि त्याला बाईक येत नाही, त्याला नॉन गिअर्ड येते, म्हणजे ॲक्टिवा किंवा त्याच्याकडे डिओ होती, ते होंडा डिओ. त्याच गप्पांमध्ये म्हटलं अरे माझी बाईक काढायची पण कोणीतरी चालवा, मी नाही चालवणार वगैरे. कुठेतरी याला सासवडला आपण वडा खायला जाऊ वगैरे असले काहीतरी प्लॅन चालले होते. म्हटलं मी बाईक काढेन पण मी चालवणार नाही. सौर्या तू चालवशील? अरे मला बाईक येत नाही रे. अरे म्हटलं तू काय पुण्यातला मुलगा आहेस, म्हटलं तुला बाईक येत नाही, लाज नाही वाटत का सांगायला? म्हटलं एक मिनिट, मला जहाज चालवता येतं, तो माझ्या कामाचा भाग आहे. तुला येतं? ह्यावर मी काहीच बोलू शकलो नाही, माझं अडत नाही. हां बरोबर आहे. सो आता हे कसं आहे ना, आपल्याकडे लहानपणी, आता हे प्रमाण माहीत नाही किती आहे किती नाही, हे काय रडतोस रे मुलीसारखा, हे अत्यंत डिरोगेटरी आणि घाणेरडं स्टेटमेंट वारंवार आपल्या घरांमध्ये वापरलं जायचं. काय रडतोस मुलीसारखा, हे चुकीचं आहे. त्याच प्रकारचं हे आहे. शिअर मुलगा असून तुला गाडी येत नाही येत. आता ह्याच्या मागे विचार करायला गेलं तर अजून काही गोष्टी, डिस्लेक्सिया असू शकतो, हँड आय कोऑर्डिनेशनचा प्रॉब्लेम असू शकतो, सध्याचं ट्रॅफिकचं प्रमाण बघता भीती वाटू शकते. मुलगा आहे म्हणजे घाबरणार नाही असं नाही. इट हॅज नथिंग टू डू विथ जेंडर, इट हॅज नथिंग टू डू विथ जेंडर, इट हॅज नथिंग टू डू विथ एज, काहीही संबंध नाही. इट्स अ कम्प्लीट मॅटर ऑफ पर्सनल चॉईस, वैयक्तिक निवडीचा प्रश्न आहे. त्याच्या मागची कारणं जर त्या व्यक्तीला ठोस पटत असतील तर ती निवड करायचा त्याला पूर्ण अधिकार आहे. तुम्ही कोण ते ठरवणार आहे? ना स्त्रियांच्या बाबतीत ना पुरुषांच्या बाबतीत. सो हे चुकीचं आहे. म्हणजे कुठलंच, माझं म्हणणं आहे कुठलंच डिस्क्रिमिनेशन करू नका. हां, तू केव्हापासून गाडी चालवतोस? मी ऑफकोर्स सायकल शिकलो लहान असताना. 18 झाल्याशिवाय माझ्या हातात गाडी दिलीच नव्हती घरच्यांनी. घरात 2 टू व्हीलर्स होत्या गिअर्ड, एक एमएटी होती आणि एक बजाज चेतक होती, पण हात नाही लावायचा. बरं घरातल्या गाड्यांना नाही तर नाहीच, बाहेर मित्राची चालवली वगैरे कळलं तरी घरात घेणार नाही, एवढी ताकीद होती. आणि नसतं घेतलं माझ्या आईवडिलांनी घरात. सो मी 18 झाल्यानंतर गाडी चालवायला लागलो आणि अग्निहोत्र मालिकेच्या सेटवर मी 4 व्हीलर शिकलो. प्रवीण खांडवे हा प्रोडक्शन मॅनेजर होता, त्यांनी ती प्रोडक्शनचीच एक सुमो होती, 3 सुमो होत्या, त्यातल्या एका सुमोवर मला आणि सिद्धार्थ चांदेकरला गाडी शिकवली आणि मग मी 4 व्हीलर घेतली. सो मी 18 वर्षाचा असल्यापासून गाडी 2 व्हीलर व्यवस्थित चालवतोय.
ॲट द एज ऑफ 25 or something आय बॉट माय फर्स्ट 4-wheeler. हो 25-26 नाईस. अग्निहोत्राचा विषय निघाला म्हणून तुझा तेव्हा ऍक्सिडेंट झाला होता ना? बाईकवरच झाला होता. मस्ती नडली होती माझी. तुझी की हो, नाही, समोरच्याची? माझी मस्ती नडली. बरं, काय झालं होतं नेमकं? पार्टी झाली होती बर. आणि मी म्हात्रे पुलापर्यंत मी आय वॉज इन सेन्सेस, घरी चाललो होतो आणि प्राची माझी गर्लफ्रेंड माझी ती पण होती तिच्या गाडीवर. तर ती वाटेत वळून म्हात्रे पूल ओलांडल्यावर राईट घेतला, म्हणजे नळस्टॉपकडनं आलो, म्हात्रे पूल ओलांडला, राईट घेतला की पुढे गेल्यावर तिचं घर, मी सरळ बाजीराव रोडला जाणार होतो. म्हात्रे पुलावर रिक्षावाला समोरनं रॉंग साईडने आला. पण रात्री 12:30 वेळ. एकतर ट्रॅफिकचा नियम कोणी रॉंग साईड विंग साईड आलं की माझी अजूनही सटकते. तर मी समोर बाईक थांबवली, म्हटलं उलटा फिर, म्हटलं. तर हो नाही तो नडायला लागला. आमची मला हे संभाषण काहीच आठवत नाहीये, कारण माझ्या इथेच मार बसला होता, ही खूण अजूनही आहे. सो मला तो स्पॅन काहीच आठवत नाहीये. आणि कसं काय माहित नाही, मी नळस्टॉपच्या चौकात, नळस्टॉप नाही ॲक्च्युली, मेंदळे गॅरेजच्या चौकात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होतो असं मला नंतर सांगितलं गेलं. कारण प्राची अरे नको ना भांडू असं वैतागून ती निघून गेली, पुढे जाऊन थांबली. खूप वेळ मी आलो नाही म्हणून ती उलटी बघायला आली, तर मी तिला असं सापडलो भर रस्त्यात. सो एक्झॅक्टली माझा ॲक्सिडेंट कसा झाला हे कोणालाच माहिती नाहीये. रिक्षावाल्याने मला उडवलं, रिक्षावाला गेला तसाच रॉंग साईडने, म्हणून मी त्याच्या मागे गेलो आणि काय झालं होतं हे कोणालाच माहिती नाही. पण काय आहे हा अँगर एवढा, म्हणजे काय आहे? का आहे माहित नाही, कारण खरं तर ममा शॉर्ट टेम्पर्ड होती माझी, खूप इम्पल्सिव्ह आणि शॉर्ट टेम्पर्ड होती. बाबा खूप बॅलन्स्ड आहे. हा असा अँगर बर्स्ट माझ्यात कुठून आलाय हे ऍक्च्युली माहिती नाही. पण मला चुकीचं काही घडताना दिसलं की मला नाही कंट्रोल होत राहत. हे खूप सोपं इमोशन आहे असं मी आताच, म्हणजे एक इंटरव्ह्यू आधी झाला अदिती ताईचा, त्याच्यामध्ये ती म्हणाली की राग हे खूप सोपं इमोशन आहे, जे पटकन होतं. तर तुझं तसं होतं का? म्हणजे तुझं शॉर्ट टेम्पर्ड तू आहेसच, पण मग तू त्यावर कधी काम करायचा प्रयत्न किंवा काउन्सिलिंग किंवा आता हे? रागाच्या बाबतीत मी काउन्सिलिंग नाही घेतलं. तो आपोआप हळूहळू कमी नाही झालाय, पण कुठे किती कसा व्यक्त करायचा हे कळायला लागलं. एज, अनुभव आणि ह्यातनं शेवटी आपल्यालाच त्रास होणार आहे. समोरचा इतका कोडगा आहे, सिग्नल तोडून मध्ये येणारा माणूस हा निर्बुद्धच आहे, तो मेलाच पाहिजे, तो त्या क्षणी मेला पाहिजे. पण तो माझ्या गाडीखाली येऊन नको मरायला, जा बाबा तुझ्या मरणाने मर, मला जाऊ. तो मेलाच पाहिजे हे माझं ठाम मत आहे, पण तो माझ्या गाडीखाली नको. परत माझा बंपर डॅमेज होणार, तो मेल्यावर परत पोलीस स्टेशनच्या खेपा घाला, कशाला? तुझा पुढे कुठेतरी मरणारच आहेस तू. मग आय होप BST खाली किंवा PMT खाली येऊन मर. त्या ड्रायव्हरला तर कोणीच हात लावू शकत नाही, कारण चूक तुझी आहे, तू सिग्नल तोडलायस. इतकं सिम्पल हिशोब असतो आता. ओके जा बाबा तू मोठा. ऍडजस्टमेंट्स करण्याच्या बाबतीत पण थोडंसं असं होतं का की म्हणजे ऍडजस्टमेंट करायची सवय, आय एम गेसिंग की तू एकटा म्हणजे एकुलता एक आहेस, तर एकुलत्या एक मुलाला किंवा मुलीला फॉर दॅट मॅटर अशी खूप ऍडजस्टमेंट करायची सवय नसते बरेचदा, आणि मग तेव्हा त्यांचं असं चिडचिड होते की प्रत्येक गोष्टीमध्ये नाही माझ्याप्रमाणेच झालं पाहिजे असं एक असतं. तर तसं काही तुझ्या बाबतीत झालं? होतं ना, सुरुवातीला झालं. म्हणजे मी 8वीत असताना, बाबाचा आजोळ कोकणात आहे, तर तिकडची त्याची सख्खी मामी बहीण, माझी आत्या म्हणजे ऑफकोर्स, तर ती कोकणातनं तिला जरा नोकरी, थोडं कम्प्युटर्सचं शिक्षण आणि ह्या सगळ्यासाठी त्यांचं म्हणजे बाबाच्या मामाचं आणि बाबाचं ठरलं की तिला पुण्याला आमच्याकडे राहायला न्यायचं. आणि मी 8वीत होतो, म्हणजे आय वॉज 14 years old, 14 वर्षाचा. त्यामुळे ते करेक्ट ते अडनिडं वय, जस्ट थोडी शिंग फुटतायत, थोडी अक्कल येते आणि आईवडील मूर्ख असतात असं वाटण्याचं ते वय असतं. आणि सुरुवातीला मला मज्जा आली की अरे बरं ती माझ्याहून 4-1 वर्षांनीच मोठी आहे, अरे वा. नंतर त्रास व्हायला लागला, खूप त्रास व्हायला लागला. शेअरिंगची सवयच नव्हती. बरं इतकी नाही की माझ्या आसपास सुद्धा, आम्ही जिथे राहायचो पुण्यात, तिथे आसपास माझ्या वयाचंही कोणी नव्हतं.
खेळायला म्हणा किंवा रोज आम्ही काही करतोय, संध्याकाळचे भेटतोय 4-5 पोरं, असंही काही नाही. कोणीच नाही. मी एकटा असायचो बऱ्याचदा. संध्याकाळी 4-5 सुभाषनगरमध्ये किंवा समोर माडीवाले कॉलनीमध्ये होते मित्र, नाही असं नाही, पण एवढं काही आमचं रोज काही करतोय असं नव्हतं. पण माझ्या वयाचा भावंडही नाही कोणी, कझिन्समध्ये पण कोणी नाही. अच्छा, कझन्स मध्ये पण आहेत, म्हणजे माझ्याहून 5 वर्षांनी लहान आहे. माझ्या नंतर जी आहे आमच्या जनरेशनमध्ये ती डायरेक्ट 5 वर्षांनी लहान. बरं, ती राहायची कुठेतरी कोथरूड बिथरूड. सो तसं काहीच, आणि तेव्हा काय फोन बिन काही एवढं नव्हतं. 96 मधली गोष्ट आहे. बरोबर. त्या शेअरिंगचा त्रास व्हायला लागला. एव्हरीथिंग डिवायडेड बाय 4 व्हायला लागलं ना. आणि तेव्हा तशी आमची पण आर्थिक परिस्थिती काही फार, वी वर मिडल क्लास, नॉर्मल मिडल क्लास फॅमिली. सो मुळातच एवढं येतं, ते डिवायडेड बाय 3 व्हायचं, ते आता बाय 4 व्हायला लागलं. इट वॉज नॉट अबाउट मला कमी मिळतंय. नंतर लक्षात आलं, मग मी त्या माझ्या आत्याला नंतर खूप त्रास दिला. मी खूप त्रास दिला ठरवून. आय वॉन्टेड हर टू गो. आणि मला माहिती होतं की मला ती नकोय घरात. आणि हे एकदा बाबाच्या लक्षात आलं. आणि तेव्हा बाबा मला घेऊन बसला खोलीत आणि सॉरी म्हणला. तुला न विचारता आम्ही हा निर्णय घेतला, हे आमचं चुकलं, वी आर सॉरी. मी आणि ममा दोघंही तुला सॉरी म्हणतो, पण हा तिच्याही भल्यासाठी आहे की नाही निर्णय. मान्य आहे तुला त्रास होतोय. आणि हे जवळजवळ ती आल्यानंतर 1.5 वर्ष, आय वॉज 9वीत वगैरे असताना ही गोष्ट घडली. त्यामुळे हो, तू रिॲक्ट झालास, तू एज अप्रोप्रिएटच रिॲक्ट झालायस. मी सॉरी म्हणतो, ममाही तुला सॉरी म्हणेल कदाचित, किंवा तिच्या वतीने मी म्हणतोय, पण हा निर्णय आता घेतलाय, चालेल का तुला? हा ठीक आहे. आणि त्यानंतर वी बिकेम फ्रेंड्स. आय थिंक हे कॉन्व्हर्सेशन खूप महत्वाचं होतं. मला तेव्हा रिअलाइज झालं मला राग कसला आला होता. अरे विचारलंच नाही तुम्ही यार. 14 वर्ष मी एकटा राहिलो या घरात, आणि अचानक, म्हणजे साधारण माझ्याच मोठ्या बहिणीच्या वयाची होती ना आहे, म्हणजे ती अचानक तुम्ही हे आणली एक व्यक्ती घरात, जिला तिची मतं आहेत, जिला तिची एक आधीची 18 वर्षाची एक वेगळी लाईफस्टाईल घेऊन आली आहे, जी ती ऍडजस्ट करणारच नाहीये. ऍडजस्टमेंट मला करायच्यात, कारण शेवटी मुलगी आहे घरात आलेली. सो ते एक पण मुलगा म्हणून एक फ्रीडम थोडं कमी होतं. हा फार विचित्र फेज होती ती 1.5-2 वर्षाची. मग आता मागे वळून बघताना हसू येतं स्वतःचं. आणि गंमत म्हणजे मी आणि ती ह्या विषयावरनं परत कधीच बोललो नाही. म्हणजे मला नाही आठवते मी तिला सॉरी म्हटलंय की नाही. म्हटलं नसेल तर सॉरी, आम्ही तुला तेव्हा त्रास दिला होता. तिला कोण आहे ते कळेल, हा इंटरव्ह्यू ती बघणार आहे नक्की. नाव घेत नाही मी मुद्दाम. पण समहाव हे पुढे गेल्यानंतर बायकोच्या बाबतीत सुद्धा होतं. कारण जेव्हा नवरा बायकोपेक्षा जास्त, म्हणजे हल्लीची पिढी असं म्हणते की जास्त रूममेट्स असतात, आणि ती ॲडजस्टमेंट किंवा अगेन तेच पुन्हा शेअरिंग आणि प्रत्येक गोष्टीमध्ये दुसऱ्याला कन्सिडर करणं, त्या सगळ्या गोष्टी मग बायकोशी कशा मॅनेज केल्यास? मला नाही त्रास झाला. हा बेसिकली ना, हा तुमच्या विल पॉवरचा प्रश्न आहे. एकदा ठरवलं ना, ठीक आहे, लिव्ह इनमध्ये राहायचं, बट इफ यू हॅव चोजन अ पर्सन, or if both of you have chosen each other as partners, there are some unwritten rules, काही अलिखित नियम असतात. मग मला असं वाटतं की तुम्ही त्या स्पेस जी एकमेकांची इंटरसेक्ट होणार आहे, त्यात इज आउट होण्यासाठी डायरेक्ट उचलून बॅगा घेऊन एकत्र राहायला लागू नका. सामान आणून ठेवलं 4 दिवस, मग एक हाफ डे एकत्र स्पेंड केला घरात. कारण हे बरोबर आहे की माणूस कळतो कधी, जेव्हा आपण एकत्र राहतो तेव्हा. नाटकाच्या दौऱ्यामध्ये सहकलाकार खरा कळतो माणूस कसा आहे ते. तालमी करतो, घरी जातो, आपण प्रयोग करतो, घरी जातो. दौऱ्यात 24 तास असतात ना एकत्र, तिथे खरा माणूस कळतो काय आहे ते. म्हणजे अगदी म्हणजे स्वच्छतेच्या आवडीनिवडी कितपत आहेत, खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी काय आहेत, वेळा काय आहेत, सगळं कळतं. आणि हे अवघड आहे. नवरा बायको म्हणा किंवा शेअरिंग, म्हणजे आता PG म्हणून एकत्र राहायचं, हे एस्पेशली मुलींना खूप अवघड आहे. मुलं राहतात, फार काही वाद झाले म्हणजे चल छोड, ओल्डमॉन्क पिये का, इथे भांडणं मिटतात. 90% मुलांची भांडणं ओल्डमॉन्कला मिटतात. ॲब्सोल्युटली. आणि खरं आहे.
मुलींच्या बाबतीत माझ्या आसपास बघितलेली उदाहरणं आहेत. आमच्या फील्डमध्ये खूप जणी, कारण आता बाहेर गावून मुंबईत येतात आणि एकत्र राहतात. बरं, एक कोल्हापूरची मुलगी आणि एक सांगली तरी तिथलंच आहे, एक कोकणातली मुलगी किंवा एक नागपूरची मुलगी, ह्या दोन वेगळ्या संस्कृती आहेत, मोठ्या, खूप जुन्या, ह्या एकत्र एका घरात नांदायला अचानक सुरुवात होते आणि होतात खटके. आणि तिथे इज आउट रिलेशन, म्हणजे त्या को एक्झिस्टन्समध्ये हळूहळू एकमेकांची सवय करून घेऊ ही वेळच नसतो एवढा. तेव्हा तुमची विल पॉवर आणि मॅच्युरिटी आणि ऍडजस्टमेंटचं तू जे म्हणलीस, कोणी किती ऍडजस्ट करायचं हे मग ऑन पेपर लिहून घेत जा, कॉन्ट्रॅक्ट बनवा. म्हणजे बिग बँग थिअरीमध्ये शेल्डन कूपर एक कॉन्ट्रॅक्ट बनवतो रूममेटचं, तसं कॉन्ट्रॅक्ट बनवा मग तुम्ही, दॅट विल हेल्प. मी ह्याच्यावरनं भांडणं झालेली ऐकली आहेत, मी बघितलं नाही प्रत्यक्ष, पण फ्रॉम द मेयर्स माउथ ऐकलंय प्रत्यक्ष त्या व्यक्ती. अरे चहा केला सकाळी, तर दुधाची पिशवी, एक उघडलेली पिशवी होती, त्यातलं चहाला किती दूध लागतं रे, 2 कप चहाला, तेवढं मी घेतलं. तर संध्याकाळी घरी गेलं तर ती मला ओरडली, माझ्या दुधाला हात का लावला. त्याच्यावर म्हणे मी हसायला लागले, माझे तुझं दूध थोडीच होतं, गाईचं दूध होतं वगैरे, हे पण ह्या मुद्द्यावरनं भांडणं होऊ शकतात रूममेट्समध्ये. हे मला इतकं हिलेरियस वाटलं होतं, पण हे होतं. बजेट हाही फॅक्टर, खूप गोष्टी असतात, बट इट्स कारण त्या मुलीला ते दुसऱ्या दिवशी पुरवायचं असतं. आणि आता खूप सोपं झालंय मुंबईत तसं बेसिक फर्निश्ड घर भाड्याने मिळणं. अन्न, वस्त्र, निवारा, चार्जर, फ्रीज, या मूलभूत गोष्टी आहेत मुंबईतल्या. बरोबर. फ्रीजही नसेल तर तुम्ही काय करणार आहात? मी राहिलोय फ्रीज नसलेल्या घरात, मी राहतेय, फ्रीज नाहीये, तर तू यू हॅव टू फिनिश इट. तू नाही, एक पोळी नाही ठेवू शकत तू बाहेर, कारण पोळीचं ठीक आहे एक वेळ, पण एक कप दूध तू बाहेर नाही ठेवू शकत. मुंबईच्या हवेला संध्याकाळी गेलेलं असतं कामातनं ते. बरं, किती पनीर करशील, किती करशील करून. सो, आणि नाहीतर तुमचं नसेल ना जमणार, तुम्हाला वाटतंय ना, पण आता इलाज नाही, राहायचं तर आहे, कारण भाडं परवडणार नाही, नाही तर गेट इट ऑन पेपर, दॅट्स द बेस्ट वे. तुला चहा बनवता येतो? मला 4 ठाव स्वयंपाक येतो. वाव, पोळ्यांसकट. पोळ्या मी ट्राय नाही केल्या, लॉकडाऊनमध्ये केल्या होत्या ट्राय, पण मी नाही त्या बंदत पडत. मला बाकी व्हेज नॉनव्हेज 4 ठाव स्वयंपाक येतो. म्हणजे शिकून युट्यूबवरनं शिकलायस की आवड? ममानी मला बेसिकली साधारण तेच वय 7वी 8वीत असताना फोडणी शिकवली. अच्छा. एकदा फोडणी आली ना की भारतीय स्वयंपाकातला 60% भाग आला तुम्हाला. 60 जास्तीच, 60 पण 1-2 किंवा 3 प्रकारच्या फोडण्या जर जमल्या तर इंडियन क्विझिनमध्ये तुम्ही फारच आरामात रमू शकता. 8वी साधारण, बेसिकली 7वी 8वी का, कारण मग मला ओट्यावरनं कढई मॅनेज करता यायला लागली, तेवढी हाईट झाली माझी. म्हणून बेसिक मी पोहे, उपमा, शिरा उशिरा शिकलो मी, कारण शिरा कॉम्प्लिकेटेड आहे. पण पोहे आणि उपमा मी 7वी 8वीत असताना बनवायला लागलो. बाकी ऑमलेट, भुर्जी वगैरे तर अगदीच रेग्युलर. पण आता मला व्यवस्थित 4 ठाव स्वयंपाक. म्हणजे असा तू शिकलेला नाहीस की तुला बसवलं किंवा तुला गाईड केलं असं? पण मी बघून बघून खूप शिकलो. आणि मग गाण्याच्या बाबतीत कसं आहे, म्हणजे तुला बसून तू गाणं शिकलायस की तेही असंच उपजत आलं? नाही, उपजत आलं असावं काहीतरी, कुठून ते मला परत माहिती नाही, कारण बाबाला सूर आहे, पण तेवढं हे गाता गळा नाहीये बाबाचा. कान खूप तयार आहे. ममाकडे तर आजोबा खूप रसिक गाण्याचे, म्हणजे ममाचे वडील. हो, तर गाण्याचं ॲक्च्युली मी 4-1 वर्षाचा असताना, हां 1लीत वगैरे होतो, 4-1 वर्षाचा होतो, तेव्हा शाळेने मला प्रभुकृपा बालक मंदिर म्हणून माझी शाळा होती, प्रायमरी स्कूल. तर तेव्हा अशी पद्धत होती, आता माहीत नाही काय असतं, तेव्हा अशी पद्धत होती, जरा बरे मार्क्स ज्यांना मिळतात, साधारण पहिल्या 3-4 मध्ये ज्यांचं रँकिंग येतं त्यांना सगळ्या स्पर्धांना पाठवायचे. वक्तृत्व स्पर्धा, गाण्याची स्पर्धा, सगळ्याला. त्याला ते येतंय का, आवडतंय का, नंतरचा मुद्दा. तर मला गाण्याच्या स्पर्धेत घातलं होतं कुठल्या तरी. पालवी परिवार म्हणून एक संस्था होती, त्यांची स्पर्धा होती, मला अजूनही आठवते. आणि आमच्या शाळेतच एक बाई होत्या, त्या ज्युनियर KG सिनियर KGला बेसिक मराठी शब्द ओळख, अक्षर ओळख वगैरे शिकवायच्या, त्या बेसिक गाणं पण शिकवायच्या.
त्यांनी मला गाणंही आठवतंय, वारांचं गाणं होतं, सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार असं सगळं वारांचं. मला त्या स्पर्धेत घातलं शाळेने. तेव्हा मला उत्तेजनार्थ बक्षीस मिळालं. असं निळ्या रंगाचा एक प्लॅस्टिकचा बॉल मिळाला, जो अजूनही आत्तापर्यंत होता बरं का. ही गोष्ट साधारण 87 सालची आहे. तो 2017-18 पर्यंत घरी होता तो. तेव्हा बाबाच्या लक्षात आलं की पोराच्या नरड्यात आहे काहीतरी. आणि मग त्यांनी रीतसर मग मला गाणं शिकायला पाठवलं. मला गाण्याची गोडी फार उशिरा लागली. पण गाण्याची गोडी की गाणं करूया, स्वतःहून रियाज करूया, ऐकूया, मोठमोठ्या ह्या सगळ्या लोकांचे ऐकूया, ही स्वतःहून वाटायला मला 10वी उजाडावी लागली. म्हणजे 12 वर्ष गेली. मला गोडी नव्हती लागत. म्हणजे मला त्याच्या आधी सेंट्रल गव्हर्नमेंटची एक स्कॉलरशिप असते, जी दरवर्षी अख्ख्या भारतातल्या फक्त 1200 लोकांना मिळते, मुलांना मिळते, मुलींना मिळते. ती मला 8वीत असताना मिळाली होती, जी तुमची 12वी होईपर्यंत किंवा पुढची 5 वर्ष किंवा तुमची 12वी होईपर्यंत, या व्हॉट एव्हर कम्स फर्स्ट, तोपर्यंत तुम्हाला ती मिळते. बरं, काय अमाऊंट फार महत्वाची नव्हती, म्हणजे मोठी नव्हती ती, पण ऑनर होता तो. तरी मला गोडी नव्हती. 10वीत असताना मात्र मला अचानक इट हिट मी. त्याच्या पुढची 4-5 वर्ष मी वेड्यासारखं गाण्यामध्ये इन्व्हॉल्व होतो. मुंबईला आल्यावर मग ते जरा मागे पुन्हा कमी. मला वाटतं ते आतून इन्स्टिंक्ट अजूनही नाही आहे का? नाही, मोटिव्ह असलं की येतं. सिंगिंग स्टारच्या वेळी 3 तास व्यवस्थित रियाज झाला, 3 महिने व्यवस्थित रियाज झाला होता. अच्छा, म्हणजे ते काही एम गोल असेल तर होईल. आत्ता रोज सकाळी उठून मस्त रियाज करू असं रोज नाही होत. कधीतरी मग ड्राईव्ह करताना मी ब्लूटूथ, माझ्या फोनमध्ये तंबोराचं ॲप आहे, ब्लूटूथनी कनेक्ट करून मी ड्राईव्ह करताना गात गात जातो. एस्पेशली प्रयोगाला जाताना, कारण मग आवाज पण तापलेला राहतो प्रयोगाला पोहोचेपर्यंत. दॅट हेल्प्स. मला आठवतंय बिग बॉस मध्ये नीज माझ्या नंदलाला गाणं तू म्हटलं होतंस, आणि मला ते आठवतंय. म्हणजे आत्ता रिसर्च म्हणून मी केलेलं नाहीये, मी तेव्हाच ऐकलं होतं ते. आणि ते इतकं हिट झालं होतं. म्हणजे एक तर तुझी सिच्युएशन तिकडची टास्कमध्ये, हा, आणि म्हणजे बऱ्याच लोकांना ते गाणं तुझ्यामुळे कळलं असाही एक रिस्पॉन्स आला होता. म्हणजे विच इज लाईक अनफेअर, टोटली व्हेरी अनफेअर, बट एव्हरीथिंग. पण तरी सुद्धा म्हणजे तोंडात ते लोकांच्या पुन्हा आलं बिकॉज ऑफ यू. आणि ते इतकं सुंदर, म्हणजे मला आवडेल ऐकायला आता. एका अटीवर, कोणत्या? तूही गायचंस मग काहीतरी, मला माहितीये तू चांगली. अरे बापरे, चालेल, आय डोंट माइंड. मला कधीच नसतं असं की मग तू निज माझ्या गा ना. चालेल. जुन्या ज्या मराठी सिरियल्स होत्या, क्लासिक्सच म्हणायच्या, त्यात एक पिंपळपान नावाची सिरियल, त्याचं टायटल सॉन्ग मला फार आवडतं. प्लीज. आणि त्यातली एक हे काय म्हणतात, उपमा आहे, आणि ती इतकी चपखल मी इतर कुठल्याही भाषेच्या बाबतीत कुठल्याही भाषा तज्ज्ञाकडनं ऐकलेली नाहीये. मराठीला माया मराठी म्हटलं जातं. हिंदी माता असं कुठे कधी वाचनात ऐकण्यात आलं नाही. मदर इंग्लिश असंही नाही. ही ऊब मराठीच्या बाबतीत ज्या कोणी साहित्यिकांनी, संत महात्म्यांनी निर्माण केली, त्यांना काय साष्टांग आहे. आणि खरं आहे. होऊन जाऊ दे. आठवणींचा लिहून शेला, नटून बसली माय मराठी. दिवस झेल तो उधाण वारा, तरीही दिव्यात जिवंत वाती. जगण्यामधल्या अर्थासंगे बहरून गेले अक्षररान. वाऱ्यावरती थिरकत आहे आठवणींचे पिंपळपान. पिंपळपान, पिंपळपान. सुंदर, काय सुंदर रचलंय हे. काय अप्रतिम, काय सिरियल होती. आय नो. तो एक वेगळाच नॉस्टॅल्जी आहे. पुरणचं एक वाक्य आहे बटाट्याची चाळामधलं,
हा. एकूणच तो बटाट्याची चाळ मधलं का आसामी मधलं मला आठवण नाही, पण त्यांचं हे नक्की. एकूणच तो काळ म्हणण्याच्या लायकीचा होता. ऍब्सोल्युटली जाणवतं हे. ह्या सिरीज सगळ्या आठवल्या ना, साधारण जेव्हा अल्फा मराठी होतं ते, इव्हन सह्याद्रीच्या सुद्धा 97-98 पासनं ते 2010, 8, 9, 10 पर्यंत काय सिरियल्स केल्या. का थॉट होता, पण मग आता ते कुठेतरी मिसिंग का होत अटेन्शन चाललंय? स्पॅन कमी झाला लोकांचा. 4 सेकंद अटेन्शन स्पॅन आहे. एव्हरी 4 seconds यू हॅव टू प्रोव्हाइड सम बँग, आयदर व्हिज्युअल किंवा ऑडिओ, म्युझिकचा. ठीक ठाक ठूक काहीतरी आलं पाहिजे. डायव्हर्ट होतं. आणि आता कॉर्पोरेट झालं ना टेलिव्हिजन सुद्धा. इट्स जस्ट अ क्वेश्चन ऑफ नंबर्स. If I can't hold you for more than 4 seconds, I'm losing my money. So I have to keep on doing that which holds you for more than 4 seconds. सो त्यांचंही चुकतंय असं नाही म्हणू नाहीच ना. शकत. दोष कोणाचाच नाहीये तसं पाहायला गेलं तर. पण आता मला म्हणजे हा ऑडियन्स काय टार्गेट होतो याच्याबद्दल मला जरा प्रश्न पडतो. कारण कोणत्याही माणसाला आपण विचारलं की सिरियल्स बद्दल काय म्हणे, काय चालू असतं त्यात, हीच रिॲक्शन असते. मग नेमकं आवडतंय कोणाला माहित नाही. जेन्युइनली हा प्रश्न मला पडतो. आता माझी आत्ताची सिरियल चालू आहे गुन्ह्याला माफी नाही, सस्पेन्स क्राईम थ्रिलर ऑफकोर्स. ती बघणारे जे प्रेक्षक नाटकालाही येतात ते सांगतात की बघतो ते, ही रिॲक्शन फार पटकन येत नाही. एक बाई मला कुठे नाशिकलाच भेटलं तर मला वाटतं पुण्यात, मुंबईतच. अहो काय ते तुमच्या गुन्ह्याला माफी नाही मध्ये काहीतरीच झालंय, आता बंद करायला, बंद संपवा आता. म्हटलं कशाला, माझ्या गाडीचे वगैरे हप्ते निघतात म्हटलं त्याच्यात, माझ्या पोटावर कशाला पाय आणताय तुम्ही. तर ते हसायला लागले. नाही हो, पण ते पोलीस म्हणजे असे त्यांना इतकं कळत नाही का पोलिसांना. तुम्ही मेल करा चॅनलला, मला सांगून काय मी कशाला सांगू माझी सिरियल बंद करा म्हणून, माझं घर चालतं त्याच्यावर. पण तू एक ऑब्झर्व केला असशील तर गेल्या एक साधारण 6-7 वर्षात, म्हणजे लॉकडाऊनच्या 1-1.5 वर्ष आधीपासून साधारण अचानक मराठी मालिकांची कथानकं, 80% कथानकं ही रुरल किंवा छोट्या शहरांमधली झाली. गोष्टच खेडेगावातली गोष्ट झाली किंवा कोल्हापूर, सातारा, गोष्टीतली फॅमिली ही कोल्हापूरमध्ये राहणारी, असं गेल्या एक साधारण 5-6 वर्षांमध्ये फार झालंय. कारण माझा असा अंदाज आहे, मुंबई, पुणे हे जे मेजर मेट्रोपॉलिटन्स आहेत, इकडे वेब कॉन्टेंटनी ताबा घेतला. सी आपल्याकडे वर्किंग एज पॉप्युलेशनचा जर विचार केला तर हायेस्ट आहे भारतात. वर्किंग एज म्हणजे 21 to 50 जर आपण धरलं गव्हर्नमेंट वाईज वर्किंग एज, तर भारताचं सगळ्यात मोठं मानलं. आता चायनाने केलं असेल ओव्हरटेक, आय डोंट नो. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राची लोकसंख्या 16 कोटी आहे साधारण. त्यातले चल 10 कोटी आपण धरू वर्किंग एज पॉप्युलेशन, 10 कोटी म्हणजे तुझ्या माझ्या वयाच्या आपल्या स्पॅन मधले. त्या 10 कोटी मधले सुरुवातीला जेव्हा इथे आलं नव्हतं एंटरटेनमेंट, इंटरनेट पॅक गावोगावी पोचले नव्हते, तेव्हा त्या 10 कोटी मधले ऍटलिस्ट 7 कोटी लोक तरी टेलिव्हिजन बघायचे. बरोबर, 7 कोटी असतील पण ते बघायचे, कारण दुसरं काही नव्हतं. सिनेमे बघा किंवा ते टीव्ही बघा. आता टीव्हीवर दिसणारा कॉन्टेंट सुद्धा 4 तासांनी मला फोनवर दिसतो. बरोबर. सो ऍक्च्युली मी टीव्ही समोर टाइम स्पेंड किती करतो तर नाही, मी तर नाहीच नाही. बघितलं तरी मी वर्ल्ड सिनेमा बघीन किंवा वेब सिरीज. आणि शहरांमधल्या आपल्या एज ग्रुपचं इतकं डिटॅच झालोय आपण त्या टेलिव्हिजनवर दाखवल्या जाणाऱ्या मटेरियल पासून, कारण आपल्याला जगभरातलं उत्तम कॉन्टेंट इझिली अवेलेबल झाला. सो दे हॅड टू मूव्ह द स्टोरी टू रुरल्स, कारण तिथला ऑडियन्स अजून होता. सो त्यांना निदान ती, आता मी जर कोल्हापूरपासून 37 किलोमीटर लांब एका गावात काम करणारा माणूस आहे, तर मला नाही इंटरेस्ट वाटणार ना मुंबईतल्या एका बिझनेसमॅनची गोष्ट बघणं. मला कोल्हापूरमधल्या एका राजवाड्यात राहणाऱ्या एखाद्या जमीनदाराची गोष्ट मला जवळची वाटते. सो ते तिकडे शिफ्ट झालं. त्यातून शहरातला ऑडियन्स अजून थोडा डिटॅच होऊ शकला असता, पण टेलिव्हिजन हे व्यसन आहे, सवय आहे टेलिव्हिजन.
सवयीनी 7 वाजता हे चॅनल, 7:30ला हे चॅनल, हे करणारे माणसं माझ्या माहितीत आहेत. तू जर त्यांना 10 वाजता विचारलंस की 7 वाजता तुम्ही बघितलं त्यात आज काय झालं, त्यातला एखादा छान आवडलेला डायलॉग सांगा ना, नाही सांग. कारण डायलॉग्स लक्षात ठेवण्यासारखेच नसतात. बघत बसलेले असतात. दॅट्स इट. हा सवयीचा भाग आहे. आणि पुन्हा हा दोष कोणाचाच नाही, इट्स अ कॉर्पोरेट वर्ल्ड. पण तरी सुद्धा एक डिवोर्स झालेली बाई मुलगी म्हणून सेम घरात राहायला येते, हे कोणालाही इलॉजिकलच वाटतं. मग ते गाव असू दे, ते शहर असू दे. पण लॉजिकचं कोणाला पडलं? पुन्हा सवय. आणि त्याच्यानंतर मुळात तुला माहितीये का, हा ट्रेंड कुठनं आला? बालाजीचा जो गोल्डन काळ होता ना, बालाजी टेलिफिल्म्सचा, कहाणी घर की क्योंकि सास भी कभी होती, तिथे मराठीमध्ये तो ट्रेंड यायला थोडा वेळ लागला. तो 4 दिवस सासूचे आणि ह्या सिरियल्सनी आणला. हे 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 लाऊड म्युझिक. तो काय आणला माहितीये बालाजीनी? प्राईम टाइम कधी ठरलं? प्राईम टाइम ठरला तो बालाजीनी ठरवला. 7 हा प्राईम टाइम. 7 वाजता साधारणतः गृहिणी ही स्वयंपाकघरात असते, भारतीय गृहिणी. हा, आणि दुर्दैव का सुदैव मला माहित नाही, पण हे असं अजूनही पर्सेंटेज वाईज बघितलं तर आहे बऱ्यापैकी, की 7 वाजता घरातली स्त्री साधारण स्वयंपाकघरात असते, किंवा घरातली माणसं त्यांच्या कामात असतात. 7 वाजता सगळं आवरून टीव्ही समोर बसले तसं नाही होत. काही लोक कामावरून आलेलेच नसतात, काही लोक घरातल्या कामात असतात. सो टेलिव्हिजनवरची तुझी सिरियल 7 वाजताची सुरू झाली की पहिल्या 3 मिनिटांच्या आत अख्खी फॅमिली काय झालं म्हणून टेलिव्हिजन समोर येऊन गेली पाहिजे, यासाठी बँग, क्रॅश, झूम्स हे सुरू झालं. ओपिनियन पोल घेतला गेला होता 2004 साली इंडिया टुडे मध्ये, मला वाटतं. त्यांना बायकांचा आणि क्रॉस सेक्शन ऑफ विमेन पॅन इंडिया, अख्ख्या भारतभरातनं स्त्रियांचा फक्त ओपिनियन पोल होता की तुम्हाला ह्या सिरियल मधलं काय आवडतं, कुठल्या ऍक्ट्रेसचं काम आवडतं. ऑलमोस्ट 80% स्त्रियांना ऍक्ट्रेसची नावं किंवा कॅरेक्टरची नावं माहिती होती. ऍक्ट्रेसची नावं तेव्हा ऍक्टरची नावं यायची आणि टायटल्स मध्ये. ते नंतर बंद केलं बिकॉज चॅनल वॉन्टेड टू प्रमोट ओनली द कॅरेक्टर्स. ते नंतर झालं. पण कुठला सीन आवडला, काय आवडलं नाही. मग तुम्ही सिरियल कशी बघता? आम्ही ऐकतो. असंख्य प्रेक्षक, मी फक्त बाया म्हणणार नाही, कारण पुरुषही तेवढ्याच आवडीने सिरियल्स तेव्हा बघायचे, टोटली ऐकायचे. सिरियल ऐकायची तेव्हा माणसं. हे बालाजीनी आणलं. हा ट्रेंडच टेलिव्हिजन मधला बालाजीनी आणला, जो मराठीमध्ये ऑब्व्हियसली फॉलो होणार होता. कारण मराठी टेलिव्हिजन हे मोठंच आहे पहिल्यापासून. सगळे टेलिव्हिजनचे मोठेच आहे. हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. फक्त त्याचा योग्य उपयोग हा ह्या मालिकांनी जसा करून घेतला, अप टू अग्निहोत्र मी म्हणेन, अप टू अग्निहोत्र, तसा त्यानंतर नाही झाला. कारण नंतर फक्त नंबर गेम झाला. अजून एक असं असतं की वुमेन ओरिएंटेड खूप असतात सिरियल्स, है ना? कारण ऑडियन्स तो आहे. पण मग जे पुरुष बघतात त्यांना सांगायला लाज वाटते की आम्ही सिरियल्स बघतो. आणि हे मला फार गमतीशीर नाही. प्रेक्षक जे नाटकानंतर भेटतात, आमची ही मग बघते मालिका, तुम्ही बघता नका ना खोटं बोलू काका, असं होतं. आम्ही कधी कधी गंमत म्हणून विचार, मग तेव्हा तुम्ही काय करता? काकू बघतात सिरियल, तेव्हा तुम्ही काय करता? आम्ही बसतो तिथे. म्हटलं मग सांगा की. पण हे आहे, हे पुन्हा जेंडर बायसचा प्रश्न आहे. हा जेंडर बायसचा प्रश्न. बरोबर. हा, मी मॅच बघतो, हिला काय क्रिकेट मध्ये नाही, तुम्हीच ठरवलं. सी इट्स अगेन अ सोशल, काय म्हणतात त्याला, स्ट्रक्चरचा प्रश्न आहे आपल्या. पण कसं आता सांगायचं हे? एक इन्व्हॉल्वमेंट पण मला खूप म्हणजे पूर्वी जाणवायची, जी आता नाही जाणवत. म्हणजे माझे आजोबा आजी असे बघत बस, नालायक आहे तो, असं जोरात मध्येच. आणि माझं असं काय, आणि मग कळायचं अच्छा ते काहीतरी झालंय. पण आमची एक मैत्रीण आहे, ती एका अतिशय गाजलेल्या सिरियलमध्ये निगेटिव्ह करत होती. कोणाचीच. आणि सिरियल चालू होती, प्रचंड फेमस होती ती.
ती एकदा व्हॉल्वोनी मुंबईहून पुण्याला यायला निघाली. बर. शेजारी एक बाई बसली. बरं, साधारणतः ह्या लुक्सची सवय असते, असे बघतात आणि असं तिच्याकडे त्या बाई बघत होत्या. वळल्या आणि तिला विचारलं, तू एक्सक्यूज मी, तू अमुक अमुक मधली अमुक अमुक ना? ती हो म्हणजे मुस्कळत मारली बाई. मुस्कळत मारली ती बाई. लाज नाही का वाटत असं वागायला आणि अमुक तिने सांगितलं होतं की काही क्षण मला कळेच ना मी काय रिॲक्ट हो. डोळ्यातनं पाणी आलं, राग आला, एक सेकंद माझाही हात उठला असता की काय अशी भीती वाटली. पण नंतर म्हटलं ही कॉम्प्लिमेंट समजायची, जरा जास्तच मोठी. हा इलाज नाही. तिला शांतपणे त्या बाईला समजवलं होते खोटं असतं वगैरे वगैरे, पण दॅट मोमेंट इज पास्ट. ऑफकोर्स. आता ही कॉम्प्लिमेंट मानायची. आता तुझ्या बाबतीत असे मला एक्स्ट्रीम किस्से झाले? एवढा एक्स्ट्रीम नाही झाले. एकदा ना माझं आणि माझ्या खऱ्या बाबाचं, खऱ्या आयुष्यातल्या बाबाचं खटका उडला होता. तर मी मुंबईत, तो पुण्यात, काहीतरी फोनवरनं बोलणं झालं, ते झालं होतं. कट्टू 2-3 दिवसांनी तेव्हा माझी ऊन पाऊस नावाची सिरियल चालू होती. 2-3 दिवसांनी मी शिवाजी मंदिरच्या इथून चाललो होतो आणि तेव्हा जादूतरी नजर हे नाटकही चालू होतं. प्रयोग वगैरेच असेल. त्या शिवाजी मंदिराच्या समोरच्या फुटपाथवर ऍक्च्युली समोरून एक काकू आल्या, 40च्या 50च्या असतील. आणि 40च्या व्यक्तीला मी काकू तेव्हा म्हणू शकतो, कारण तेव्हा मी 23च वर्षाचा होतो. अच्छा, आता म्हणून मला काका म्हणतात. आणि त्या थांबल्या आणि माझ्याकडे असं बघितलं. थोड्या अशा शॉर्ट होत्या माझ्यापेक्षा. नमस्कार. बरं, तेव्हा असं जस्ट असे ओळखायला लागले ते ऊन पाऊसमुळे. माझे पुण्यातले मित्र, मला एक मित्र तर अजूनही मला ऊन पाऊस लुक्स असं म्हणतो, असं कोणी बघितलं तर. नमस्कार. का असा वागतोस रे बाबांची? का असा वागतोस बाबांची? ते एवढं करतात तुझ्यासाठी, त्यांना एवढी काळजी आहे, तुला काही पडलेलीच नाही, ते कसा बोल? आणि मला ना टोटलच लागे ना. बरं, गंमत काय आहे, आमचे खूप नातेवाईक आहेत मुंबईत. अच्छा. हा, बाबाचं बेसिक कुटुंब मुंबईतलं आहे. म्हटलं ह्यांना तर कधी पाहिलेलं नाही. आपल्यावर असतील कोणीतरी, आपल्या फॅमिलीतल्या कोणाच्या तरी कोणीतरी, तर ह्यांना का बाबांनी सांगितलंय की आपलं वाजलं? ह्या कोण आहेत? म्हटलं काकू एक मिनिट, काय कोण? मग त्यांनी सिरियल मधल्या कॅरेक्टरचं नाव, वडिलांच्या, सतीश पुळेकर तो रोल करायचे. अच्छा, सिरियल बद्दल बोलतात. नशीब टोटल लागली माझी. मी बाबाला लगेच फोन केला, अरे बघ आपलं वाद झाला होता, हे मुंबईत पसरलंय म्हणलं. पण ह्याच्यावर एक्स्ट्रीम मला कधी नाही. दिस वॉज द एक्स्ट्रीमेस्ट रिएक्शन दॅट आय एव्हर गॉट. तू बाबाला अरे तुरे त्यानेच सांगितलंय. आईला अगं तुका का करतो, कारण आई जवळची, मग बाप काय लांबचा असतो का? तेवढाच जवळचा असतो. जवळ कशाला? त्याच्यावरनं कधी काय बोललं गेलंय का? म्हणजे मला जातं बोललं, मी सुद्धा अरे तुरे करते, त्यामुळे की अरे अहो जाऊ करायला पाहिजे असं. अगदी सुरुवातीला शाळेतले वगैरे शिक्षक सांगायचे, ते ठीक आहे. नंतर काय मध्ये फेसबुकवर गरळ ओकणारे आले होते उपदेशाचे डोस पाजायला. ऑफकोर्स त्यांचे असे डोस आले. मी इथे असं झाकण उघडलं गटाराचं, ते वाहून गेले डोस. एक बाबा मुलाचं नातं इज अ थिंग. मी नेहमी असं म्हणते की आई आणि मुलगा हे एक वेगळं आहे, बाबा मुलगी एक वेगळं आहे, पण तसंच मुलगा आणि बाबा हे एक वेगळं समीकरण आहे. लाईक एक ऑकवर्डनेस असतो, बरेचदा भीती असते, कधी कधी खूप राग असतो. तर तुझ्या बाबतीत काय? यातलं काहीच नाहीये. अच्छा. बाबांनी मला कधीही मारलेलं नाही. मी बाबाचा एकदाच मार खाल्लाय, तो शाळेत असताना. तो शिक्षक आणि मी विद्यार्थी ह्या रोलमध्ये. अन्यथा वैयक्तिक आयुष्यात बाबांनी मला एकदाही मारलेलं नाही. मामानी मारले. बाबाचं एक नो हे पुरायचं. बरं, म्हणजे फार दामटवून ओरडून मला हे नोची भीती बसवली का? नाही. नो म्हटलं की ऐकायचं. कसं सिंपल. भीती ममाची. ममा शॉर्ट टेम्पर्ड एकतर आणि भयंकर शिस्तीची, खूप शिस्तीची होती. आणि ते असतं तेव्हा किंमत नसते, नंतर रिअलाइज होतात गोष्टी. त्यातला आहे भाग. आज मुंबईत घर असणं स्वतःचं
बाबा म्हणला आता डिसेंबरमध्ये माझी मम्मा गेली बेसिकली, तेव्हा बाबा म्हणलं होतं की बँकमध्ये नोकरी करणारी, बरं तीही सरकारी बँक, गव्हर्नमेंट बँकमध्ये नोकरी करणारी आणि सरकारी शाळेत शिक्षक असलेल्या एका, हे असं जोडपं साधारण 79ला लग्न झाल्यापासनं 2023 म्हणजे किती झाली आता 39 वर्षामध्ये मुंबईत एक घर, पुण्यात एक घर, 15 वर्षात 13 फॉरेन ट्रिप्स इतपत करू शकतं आणि बऱ्यापैकी सेव्हिंग्ज आणि इन्व्हेस्टमेंट्स हे करू शकतं, हे केवळ सुनीताच्या दूरदृष्टीने. मग त्या प्रवासामध्ये काही गोष्टींना बगल द्यावी लागली असेल, त्या वयात करायची मजा त्यांनी सॅक्रिफाईस केलेली असेल, ह्या सगळ्या गोष्टी आता रिअलाइज होतात, तेव्हा नाही झाले. पण ह्या बाबाशी कधीच ऑकवर्डनेस नाही. बाबाला एक तर कळायचं, म्हणजे सगळंच त्याला कळायचं. म्हणजे स्वप्नालीच्या बाबतीत त्यांनी डायरेक्ट समोरनं विचारलं होतं, अच्छा काही आहे का? म्हटलं हां मला आवडते. हां महिन्याभरात खूप वेळा नाव आलं रे तुझं. ठीक आहे, ओके. पण हे मी स्वतःहून बाबालाच सांगितलं असतं कदाचित, जेव्हा सांगायची वेळ तेव्हा मम्माला नसतं सांगितलं पहिलं, किंवा दोघांना एकत्र बसून सांगितलं असतं. पण एकटं मम्माला बाजूला घेऊन माहीत नाही, कदाचित नसतं सांगितलं. काय ती काय होतं ना, ती नॉर्मली आई ही खूप रिसेप्टिव्ह, रिस्पॉन्सिव्ह अशी असते आणि बाप अच्छा बरं. आमच्याकडे उलटं होतं. अच्छा. ममा वॉज व्हेरी प्रॅक्टिकल, व्हेरी ब्लंट, टू द मॅटर, टू द फॅक्ट. आणि बाबा अत्यंत हळवा, सेन्सिटिव्ह, क्रिएटिव्ह असा. सो ती माझ्याकडे पूर्ण उलटं चित्र होतं लहानपणापासून. पहिल्यांदा प्रेमात पडला होतास तेव्हा बाबाशी काही बोलणं झालं होतं का त्याबद्दल, किंवा कोणाशी? माझा पहिला क्रश तर अख्ख्या फॅमिली समोर जाहीर झाला होता. स्टेफी ग्राफ पहिला क्रश होता माझा. मार्टिना नवरातिलोव्हा आणि स्टेफी ग्राफमध्ये विम्बल्डन फायनल झाली होती आणि स्टेफी ग्राफ जिंकली होती. आणि मी एव्हरीबडी वॉज रूटिंग फॉर मार्टिना नवरातिलोव्हा. अच्छा. आणि आय वॉज द ओनली वन रूटिंग फॉर स्टेफी ग्राफ, कारण ती दिसायला सुंदर. मग टेनिस मधला घंटा कोणाला कळत आहे तेव्हा, 4-5 87 का 88चा विम्बल्डन. आणि सगळं मॅच झाली, ती ट्रॉफी विम्बल्डनची ती हे असते ना गोल, त्याला काय आपल्याकडे ताम्हणच असतं, ते ताट असतं, ते सगळं झालं. आणि मग त्यांनी ते बॅग्स वगैरे घेतल्या, सगळं दाखवलं, बॅग्स घेतल्या बाय वगैरे करून. आधी मार्टिना नवरातिलोव्हा आत गेल्या, मग स्टेफी ग्राफ थँक्यू करत आत गेल्या. संपलं. म्हटलं मग कुठं गेल्या आता कुठे जाणार? कोणीतरी सांगितलं आता काय ते, अरे आवरणार, आंघोळ वगैरे करणार, आवरणार आणि घरी जाणार. ते नाही दाखवणार असं मी विचारलं होतं. पहिला क्रश स्टेफी ग्राफ, आधीमध्ये काही नसतं आपलं, डायरेक्ट टॉपचं. पहिल्यांदा प्रेमात पडणं म्हणजे आता थोडं रिअलिस्टिक बोलूया. हा नाही, माझं ऍक्च्युली सांगू का, पहिलं सिरियस इन्व्हॉल्वमेंट म्हणायचं तर ती प्राचीच होती. त्याच्या आधी गर्लफ्रेंड्स झाल्या नाही तसं नाही, पण ते कॉलेजमधलं काही काळापुरतं. मी मुंबईला शिफ्ट झालो तेव्हा आय वॉज डेटिंग अ गर्ल, व्हेरी स्वीट पर्सन. पण तेव्हा ती माझ्याहून 3 वर्षांनी लहान आहे, मीही लहान होतो. आय शिफ्टेड टू मुंबई ॲट द एज ऑफ 20. ते डिस्टन्स नाही झेपलं. वन फाईन डे शी टोल्ड मी दिस इज नॉट वर्किंग. प्राची वॉज माय फर्स्ट काइंड ऑफ सिरियस इन्व्हॉल्वमेंट अशी. आणि ते काय घरी लगेचच कळलं होतं, कारण ती एकाच नाटकाच्या, बाबाच्याच अंडर नाटक करणारी ही सगळी पोरं. प्राचीनंतर स्वप्नाली, ते असं कळलंच होतं म्हणजे समोर बाबाला. खूप वेगळा ट्रॉमा होता. काय तिथं जाऊ. पण मला एक सांग की आता म्हणजे या असा ट्रॉमा तर कोणालाच फेस करावा लागू नये, पण ब्रेकअप तर प्रत्येकाच्या आयुष्यात असतं. सो तुझ्या बाबतीत ब्रेकअप किती वेळा झालंय आणि
त्याच्याशी डील कसं करावं, तुला काय वाटतं की ब्रेकअपची डील कसं करावं या जनरेशन? माझ्या ऍक्च्युली मी यावर फार नाही बोलू शकणार, कारण माझ्या बाबतीत नशिबानी किंवा मे बी दुर्दैवानी की मला तो धक्काच नाही बसला ब्रेकअपचा. तो ब्रेकअप असंच नाही, मग आता खटके उडून तोंड बघणार नाही तुझं इथपर्यंत भांडणं होऊन घरातनं निघून जाणं वगैरे ह्या लेवलची भांडणं वगैरे हे सगळं झालंय माझ्या आयुष्यात, घडलंय. पण ब्रेकअपचा धक्का माहित नाही कसं डील करतात मला खरंच नाही. राईटली सेड की दुर्दैवाने तुझ्या ते दुर्दैवाने. हा म्हणजे मला आता ऍक्च्युली यार माझं एक स्टेटमेंट असतं, साधारण वयाच्या 25व्या वर्षापर्यंत प्रत्येक माणसाने त्याच्या कपॅसिटीमध्ये प्रत्येक इमोशन बऱ्याचशा डिग्रीला अनुभवलेलं असतं. म्हणजे पराकोटीचा आनंद, पराकोटीचं दुःख, पराकोटीचा राग, पराकोटीचं नैराश्य. बरं तेव्हा 25व्या वर्षापर्यंत वयाच्या तुला सगळ्यात जास्त आत्तापर्यंत आनंद कसला झालाय, पुरुषोत्तम करंडकमध्ये केशवराव जिंकले. ओके, पण त्यावेळेला जो युफोरिया अनुभवला होता तो तुला वयाच्या 32व्या वर्षी एखाद्या रोलमध्ये जर तुला युफोरिया दाखवायचा असेल तर यू कॅन यूज दॅट इमोशनल मेमरी. बरोबर. मला आत्ता माझ्या लक्षात आलं, ऍक्टर म्हणून मला जर उद्या ब्रेकअप नंतरचा ची पोकळी दाखवायची असेल तर माझ्याकडे रेफरन्सच नाहीये. मला प्राचीनंतरची एक पोकळी जी होती ना ती वापरत आलोय मी आतापर्यंत, विच इज नॉट अ ब्रेकअप. आत्ता लक्षात आलं. हा म्हणजे एक आहे लिव्ह इन रिलेशन मध्ये असल्यानंतर तुमच्यावर अचानक एकटं राहायची वेळ येणं, दॅट इज रिलेटेबल. कारण पण पुन्हा सर्कमस्टन्सेस वेगळे होते की कधीतरी ती दिसेल ही पण आशा नाहीये. सो मला हे इमोशनल माझ्याकडे मेमरीचा रेफरन्सच नाहीये. सॅड, वाईट आहे. पण म्हणून मला काय ब्रेकअप करून नाही घ्यायचंय, म्हणजे त्या अनुभवात इतका रिअलिस्टिक ऍक्टर मी नाही, मला बनायचंही नाही इतका रिअलिस्टिक ऍक्टर, नको. पण स्वप्नाली सोबतचा ती लव्ह स्टोरी म्हणजे मी ऐकलीये, तू बरेच ठिकाणी बोललास. पण एक होतं की तू ती मॅरिड असताना तू तिच्या प्रेमात पडला होतास. सो हे कसं डील केलंस, कारण ही खूप अनयुज्युअल सिच्युएशन आहे. राईट? नाही, अजिबात नाही. नाही का? अनेक मुलं मॅरिड बायकांच्या मुलींच्या प्रेमात पडतात, अनेक मुली मॅरिड पुरुषांच्या मुलांच्या प्रेमात. पण ते लग्नात रूपांतर त्याचं होत नाही असंही नाहीये. होतं. हो मग होतं. प्रमाण बाहेर येणारं प्रमाण कमी असेल. दिस इज अ व्हेरी काय म्हणतात नॅचरल नॉर्मल थिंग. नॅचरल नाही म्हणणार मी, पण ठीक आहे नॉर्मल. मी तिच्या प्रेमात पडलो, ती एप्रिलच्या आसपास पुढच्या पाऊलमध्ये आली आणि फेब्रुवारीमध्ये प्राची गेली होती. एप्रिलमध्ये स्वप्नाली पुढच्या पाऊलमध्ये आली. त्याच्या आधी आम्ही एका सिरियलचा पायलट केला होता, जस्ट 2 दिवस एकत्र काम केलं. नंतर एकदा वगैरे दोनदा वगैरे भेटलो असो आम्ही मधल्या जवळजवळ 3 वर्षाच्या काळात. तसा काहीच संबंध नव्हता. ती आली, आमचं सुरू झालं, मला ती आवडायला लागली आणि मलाही थोडीशी शंका होती की हे माझ्या बाजूनी रिबाउंड रिलेशन आहे का काय. एक फार महत्वाची गोष्ट तिने केली, तिने कधीच माझं दुःख गोंजारलं नाही. शी नेव्हर गेव मी अ शोल्डर टू क्राय अपॉन. सिम्पथी नेव्हर. आणि ते खूप चांगलं झालं, नाहीतर मी त्या शेलमधनं बाहेरच नसतो. कोणीतरी आपलं दुःख गोंजारत बसायला, काय झालं, ओके ये, हे करायला ती नव्हती. बिकॉज ऑफकोर्स शी हॅड अ होम टू टेक केअर ऑफ. मित्रमैत्रीण, आम्ही उत्तम मित्रमैत्रीण झालो होतो विदिन अ मंथ ऑर सो. पण पुन्हा रिस्ट्रिक्शन्स होती ना, की बॅकअप नंतर घरी ती पोचली की बाहेरचं आयुष्य बंद करून ठेवायची. ती ऑब्व्हियसली करायची. आणि तेव्हा मी एकटा होतो. सो मला हे बोलायला कोणीच नव्हतं तेव्हा. आणि त्या स्पॅनमध्ये, त्या 1.5 वर्षाच्या स्पॅनमध्ये मी खूप वेड्यासारखा वागलोय, वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यात सुद्धा खूप चुका केल्या मी. पण त्या चुका ह्या चुका आहेत असतात, मूर्खासारखा वागलास तू, हेही तिने सांगितलं मला. त्यावेळी सांगितलं, नंतरही सांगत राहील. तिनेही वेळ घेतला हे ऍक्सेप्ट करायला की तिला मी आवडतोय. कारण तिलाही हे वाटत होतं की
ह्याचं रिबाउंड रिलेशन आहे का? इव्हेंच्युअली शी गॉट डिवोर्स्ड नॉट बिकॉज ऑफ मी, जस्ट टू मेक दॅट क्लिअर. हा सर्वस्वी हो नाही, हे वाटू शकतं आणि लोकांना तुझ्यामुळे त्यांचा संसार मोडला, तर तसं नाहीये. दॅट वॉज टोटली हर डिसिजन. मी तिला भेटण्याच्या आधीपासून काही खटके उडलेही होते, म्हणजे मला माहिती आहेत काही गोष्टी. आणि इट्स जस्ट लाईक टू पर्सन्स डिसाइडिंग दॅट नाही आपलं जमत, इतकं सिम्पल. आणि तोही खूप मॅच्युअर्ड आहे. आम्ही नंतर काम केलं 2दा एकत्र. हा म्हणजे इट्स व्हेरी सॉर्टेड. ऑफकोर्स तेव्हा त्यालाही त्रास झालाच असणार, ऑफकोर्स झाला असणार. पण ह्या प्रोसेस नंतर सुद्धा तिने हे ऍक्सेप्ट करायला बऱ्यापैकी वेळ घेतला की आपण राहूया एकत्र, किंवा लेट्स थिंक अबाउट बिईंग टुगेदर. कारण शी वॉज टेकिंग हर टाइम टू कॉम्प्रिहेंड, की आकलन करूया की हे नक्की काय इक्वेशन असतात बरोबरचं. या सगळ्यात 2.5 वर्ष जवळजवळ गेली. पण मी थांबलो, कारण मला आवडली ती. तिला लोकांनी वॉर्न केलं होतं असतात जरा बघा बाई, म्हणजे मला नाही त्याचा अनुभव आलाय वाईट. आणि एक आहे जे तिला वॉर्न करत होते ते फक्त माझ्या शॉर्ट टेम्पर बद्दल, तोंडावर फटकन बोलण्याबद्दल, आणि त्या काळात मी जे काही वेड्यासारखं काही वागलो, बेशिस्त, वेड्यासारखं म्हणजे बेशिस्त वागलो खूप, त्याबद्दल वॉर्न करायचे. मी थँकफुल आहे ह्या लोकांचं ज्यांनी हे तिला वॉर्न केलं. पण हे ह्यात कुठेही ते खोटं बोलले नाही, कुठेही हा मुलींना फिरवतो किंवा हा मुलींच्या बाबतीत लूज आहे असं उगाचच काही पसरवलं नाही माझ्याबद्दल या लोकांनी, कधीच नाही. आणि हे ज्यांनी ज्यांनी तिला काळजीपोटी वॉर्न केलं होतं ते सगळे लोक आमच्या लग्नाला हजर होते, सगळे. आणि ऑब्व्हियसली काळजी, माझं वागणंच तसं होतं त्या काळात. पण पुन्हा तुमच्या इंडस्ट्रीमध्ये तू जसं आता म्हणालास की मुलींना फिरवतो, हे सगळे अलिगेशन्स म्हणजे लोक लावतात, कॉमन पीपल लोकांचा असा दृष्टिकोन असतो, ते सगळं बाजूला. पण काही अंशी ते खरंही असतं काही काही लोकांच्या बाबतीत, म्हणजे मी सगळ्यांच्याच थ्रोअर नाही म्हणत. सो हे किती कठीण होतं तुझ्यासाठी, कारण तू दिसायला छान आहेस, तुझी पर्सनॅलिटी चांगली. तुला खरं सांगू, मी घाबरट आहे आणि समोरनं अशा ऑपॉर्च्युनिटीजच आल्या नाहीत माझ्याकडे. मी अप्रोचेबल वाटत नसेल किंवा बरं तेव्हा इतका इझी ऍक्सेस पण नव्हता. होतं काय ना, नाटक वगैरे चालू असेल ना तर डायरेक्ट प्रेक्षक नंतर प्रयोगानंतर येऊन भेटणं किंवा हे होऊ शकतं. ऑर्कुट बिरकुटच्या काळात काही मुलींची तेव्हा गप्पा मारल्या वगैरे, पण ते नंतर ते कॉन्टॅक्टच ड्रिझल आउट झाला, फिझल आउट झाला. एक दोघी टचमध्ये आहेत, ते आहेत त्या नाटकाला वगैरे येतात, काय कसं आहे त्यांना मुलं बळ झाली वगैरे एवढं. आणि तेव्हा सुद्धा टचमध्ये म्हणजे काय, कॉफी कुठली आवडते वगैरे ह्या लेवलपर्यंत, म्हणजे 1-2दा कॉफीला भेटलोय वगैरे इतपतच. त्याच्या पुढे फ्लर्ट नाही केलंयस मुलींशी? फ्लर्ट म्हणजे काय, चॅटवर फ्लर्ट करणं वगैरे. अगं तुला खरं सांगतो, मी चॅटवर जेवढं बोलू शकतो ना, प्रत्यक्षात समोर आल्यावर मी नाही एवढं बोलू शकतो. खरंच आहे. किंवा समोरचा बोलू शकत नाही तुझ्या भीतीपोटी? नाही, मी खरंच बोलू नाही शकत. म्हणजे हे मला असंच, त्या काळात जे काही प्राचीच्याही आधीच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या, असंभवमुळे वगैरे जरा अजून चेहऱ्याला ओळख बऱ्यापैकी मिळाली आणि नाव कळलं माझं नाव कळायला असंभव उजाडावी लागली. तेव्हा जरा तो एक गोल्डन स्पॅन होता माझ्या आयुष्यातला, की तेव्हा आणि फेसबुक जस्ट आलं होतं मला वाटतं नावारूपाला. 2005-06 ची गोष्ट ही. पीकवर होतं ते, वी कॅन से पीकवर होतं. नाही, तेव्हा जस्ट फेसबुक ऑर्कुट बाहेर पडायला लागलं होतं आणि फेसबुककडे जास्ती लोक यायला. आणि तेव्हा तुला ऑलरेडी फेसबुक असलेल्याची रिक्वेस्ट यायला लागायची लिंक पाठवून. तेव्हा समोरून काही मुली अप्रोच झाल्या होत्या की काम आवडतं आणि अमुक मग भेटूया का वगैरे. तर फेसबुक चॅटवरती भरमसाठ गप्पा दिवसभर, समोर आल्यानंतर बोलायला उरलंच नाही काही. त्यांनी माझं फक्त काम बघितलंय म्हणून त्यांना मला भेटायचंय. मला या मुलीच्या आवडीनिवडी, तुला काय आवडतं, कॉलेज कुठलं, अच्छा हे कॉलेज, ओके, मग काय संपलं. कॉमन इंटरेस्ट आहेत वगैरे हे बघणं वगैरे शक्य नाहीच केलं. त्यामुळे हे मी हे नाही केलं. ह्याचे दुःख आहे का? हो, कुठेतरी आहे. एक छान फेज असू शकली असती. आणि हे
दोघांच्याही अनुमतीनेच होत असतं ना. ऑफकोर्स. मुलगा मुली फिरवतो यार, पण ते काय बळजबरीने लगाम बांधून नाही ना नाही. फिरवते. ती पण बाईकवर बसायला तयार होतेच आहे ना. सो हे नाही केलं, पण नाही केलं ह्याची नोंद झाली. उगाच नाहीतर पसरवायला काय एकाचं 10 करणारे लोक सगळीचकडे असतात. पण म्हणजे तू म्हणतोयस की ऍक्सेस जो आहे असं समोरच्याला वाटत असतं स्पेसिफिकली या इंडस्ट्रीमध्ये, तर तसं काही नाहीये. इट इज व्हेरी लाईक तेवढंच कठीण, तेवढंच फ्रँकली सांगू का, मानवी वृत्ती आहे, जे आहे त्या व्यतिरिक्त इतर हवंसं वाटतं. मग ते समोर वरण भात असेल तर पलीकडच्या टेबलवर बटर चिकन आहे हे हवंय. आणि ही मानवी वृत्ती आहे आणि देअर इज नो पॉइंट डिनाईंग इट. हे ॲक्सेप्ट करावं. जे आहे त्याच्याशी माझं तर स्पष्ट म्हणणं आहे, लग्न ही मानवनिर्मित गोष्ट आहे मुळात. को एक्झिस्टन्स विथ अ सिंगल पार्टनर ही नॅचरल गोष्ट नाही, ही मानवनिर्मित गोष्ट आहे. बरोबर. ठीक आहे, मग मानवनिर्मित गोष्टीला मर्यादा असतात. आत्ताच्या काळात एस्पेशली लग्नाला 5 वर्षाची लिमिट ठेवावी. 5 वर्षानंतर रिन्यू करावं, लायसन्स करावा लग्नाचा. गाडीचा लायसन्स आपण कसं ड्रायव्हिंगचा 10 वर्षांनी रिन्यू करतो, 20 वर्षांनी. 5 वर्षानंतर त्या जोडप्यानी ठरवावं करायचं आहे का रिन्यू. नाही, ओके, काय खटकलं, काउन्सिलिंग करा. जर सॉल्वेबल असेल प्रॉब्लेम तर सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. ते तसेही 6 महिने घेतातच ना डिवोर्ससाठी. नाहीतर कॅन्सल द लायसन्स. इतकी शॉर्ट आणि स्वीट करण्याची गरज निर्माण होईल. हा आपल्या आयुष्याचा स्पीड आणि कॅनव्हस झाला आहे. आणि ह्यात गैर काय आहे. एका पॉइंट नंतर मला आत्ता ही व्यक्ती खूप आवडली. बरं, हे माझं आणि स्वप्नालीचं क्लिअरली बोलणं झालेलं आहे. म्हणजे 5 वर्षावाला नाही झालेलं, म्हणजे हे बोलणं झालंय, पण हे करू असं नाही. पण मला तू आवडतेस, तुला मी आवडतो. हो, आय रिस्पेक्ट यू, यू रिस्पेक्ट मी, वी रिस्पेक्ट अस. पण मला तू आवडतेस, पण मला दुसरी एखादी व्यक्ती आवडूच शकते. त्यावर मी काही करतो की नाही इथे फरक आहे. मला ही व्यक्ती आवडूच शकते, तुलाही तो दुसरा एखादा पुरुष आवडू शकतो. त्याच्याविषयी तू काही हालचाल करायला लागलीस तर वी हॅव टू टॉक अँड लेट्स टॉक. की मला तीही आवडते किंवा मला तोही आवडतो, त्याच्यातलं मला हे आवडतं आणि ते तुझ्यात असावं अशी माझी अपेक्षा नाही. किंवा तिच्यातला हा गुण मला आवडतो पण तो तुझ्यात पाहिजे असं नाही. यू आर अ गुड पर्सन, आय लाईक यू, आय लव्ह यू, पण मला हे आवडतं तिच्यातलं, मला ती माणूस आवडते. आणि हे खूप नॅचरल आणि खूप नॉर्मल, हे नॉर्मलाइज व्हायला पाहिजे. पण तुला असं वाटतं का की हे आत्ताच्या जनरेशन मध्ये थोडंसं आहे, म्हणजे आत्ताची पण हे जनरेशन इतकं ओपन आहे का मला शंका आहे. कारण ह्याच्यामध्ये ना विश्वास हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. माझे आई बाबा कायम, ममा बाबांचं कायम म्हणणं आहे, लग्नापेक्षा लिव्ह इन रिलेशनशिप निभावणं जास्ती अवघड असतं. लग्नामध्ये तुम्हाला निदान सोशल बॉन्ड्स असतात. लग्नामध्ये ऑन पेपर काहीतरी लिहिलेलं असतं ज्याला तुम्हाला जागावं लागतं. नाहीतर भीती असते, आईला डिवोर्स झाला तर समाज काय म्हणेल, ॲलिमनी द्यायला लागेल, या भीतीपोटी का होईना तुम्ही राहता एकत्र. मग अशा केसेस आहेत, दुर्दैव आहे. लिव्ह इन मध्ये फक्त विश्वासाच्या जोरावर आहे, फक्त विश्वास आहे आणि इमोशन्स, एकमेकांबद्दलची इमोशन्स, ते निभावून देणं जास्त अवघड, ऍब्सोल्युटली जास्त अवघड. तुला तुझ्या जनरेशन मध्ये काय खटकतं? जनरलाइज नाही करता येणार. नाही, ऍक्च्युली आम्ही सगळंच बघितलंय. आम्ही अॅनालॉग पण बघितलंय, आम्ही हे जे ट्रान्झिशन बघितलंय ना कळत्या वयात, म्हणजे गच्चीवर जाऊन अँटेना हलवून क्लॅरिटी आणणं टीव्हीची, तिथपासून डिश अँटेना फिक्स करण्यापासून ते फ्लॉपी पासून ते पेनड्राईव्ह पासून ते सगळं, हे अख्खं ट्रान्झिशन कळत्या वयात बघितलेलं जनरेशन आहे माझं. सो खटकण्यासारखं काहीच नाहीये ऍक्च्युली. अख्खी ओपन इकॉनॉमी
मॅकडोनल्ड्स पुण्यात आल्यानंतर पहिला दिवस फ्री होता मॅकडीचा जंगली महाराज रोडवरच्या, तेव्हा मेनिया वेट लागल्यासारखे लोक गेले होते ना, एकमेकांच्या खांद्यावर चढून बर्गर्स घेत Oh my होते. God. दुसऱ्या दिवशी ओसाड होतं मॅकडोनल्ड. कोका कोला भारतात मिळायला लागला, तेव्हाची माझी एक्साइटमेंट मी आजही नाही विसरू शकतो. Wow. सो हे सगळं 94 मध्ये कोका कोला आला भारतामध्ये, 94 का 95, काय एक्साइटमेंट होती. सो हे सगळं मला ऍक्च्युली आय कांट कंप्लेन. माझ्या जनरेशननी हे जे ट्रान्झिशन बघितली म्हणजे शाहरुख खानला पीकला जाताना बघितलं यार. ऍक्टर म्हणून तो कसा आहे काय, आय डोंट वॉन्ट टू गेट इन टू दॅट. सेल्फ मेड आहे आणि तो स्क्रीनवर असताना दुसऱ्याकडे लक्ष जात नाही, ते विषयच संपतो. माधुरी दीक्षित अनिल कपूर केमिस्ट्री बघितली, काजोल शाहरुख खान केमिस्ट्री बघितली ऍट देअर पीक. आय डोंट हॅव एनिथिंग टू कंप्लेन. एक आहे माझं, काही बाबतीत म्हणणं असतं थोडा उशिरा जन्मलो, काही बाबतीत म्हणणं असतं थोडं लवकर जन्मलो. उशिरा अशासाठी की हे वेस्ट इंडिजचा बॉलिंग अटॅक वगैरे लाईव्ह नाही बघता आलं. ते जे टेरर होता ना, ते अँडी रॉबर्ट्स आणि हे सगळे लोक, ते मला लाईव्ह नाही बघता आलं. किंवा गावस्कर का ग्रेट, ती इनिंग्स मला बघता नाही आली. किंवा त्यावेळी जर मी ह्या क्षेत्रात आलो असतो 60s-70s मध्ये, तर तेव्हाचं वर्क कल्चर खूप खूप वेगळ्या पद्धतीने शिस्तबद्ध होतं. खूप त्याला तहजीब होती. आर्टबद्दलची कळकळ होती आणि समाजात एक बेसिक सहिष्णुता होती. ते जरा अनुभवायला आवडलं असतं. त्यामुळे जरा उशीरच झाला जन्माला यायला. आणि लवकर जन्माला आलो असं वाटतं कारण काही जणांपेक्षा आणि जणींपेक्षा आपण फार मोठे होत राहू, याचं दुःख होतं. किती ऑनेस्ट होतंय. हा, मी अशी यादी बघितली, त्यात काही जण पण आहेत आणि काही जणी पण आहेत, मला सांगायला हरकत नाही. होतं दुःख, पण नाही, आय डोंट हॅव एनिथिंग टू कंप्लेन. आमच्या जनरेशननी हे 80s पोस्ट 80s पासून जे जन्मलेत ना, हे बघ, हे ना शाळेच्या बॅच सारखं आहे. प्रत्येक बॅचला वाटतं आमच्या बॅचनी जी मजा केली ना ती कोणीच नाही केली. तसंच आहे ते. पण आम्ही ऍक्च्युली 3 डेकेड्स जी बघितली आहेत ना, त्या प्रत्येक डेकेडमध्ये सोशली, पॉलिटिकली, इकॉनॉमिकली आणि सायंटिफिक आणि या सगळ्या बाबतीत जे चित्र बदललंय टेक्नॉलॉजी वाईज जगभरात, ते सगळं ट्रान्झिशन फारच इंटरेस्टिंग आहे. असात खूप मजा आली तुझ्याशी गप्पा मारून. आणि जो आमचा या सेगमेंटचा मोटिव्ह आहे तो अक्षरशः मला वाटतं कम्प्लीट झालाय. आणि हा पहिला इंटरव्ह्यू असेल की ज्याच्यामध्ये आमचा हा मोटिव्ह खरंच साध्य झालाय. कारण जसं की मी म्हटलं की खूप म्हणजे एक सेलिब्रिटी असतो, त्याचा एक वलय तो घेऊन येतो आणि मग तो त्याच गोष्टी परत परत सगळ्या इंटरव्ह्यूज मध्ये बोलत राहतो आणि आम्हाला हेच ब्रेक करायचंय कुठे. पण अगं याच्यातनं तुमचं कॉन्ट्रीब्युशन जास्ती मॅटर करतो. तुम्ही प्रश्न कसे लीड करताना, दॅट मॅटर्स. तुम्ही प्रश्न तेच विचारले तर मी तेच, स्वप्नाली आणि तुझी पहिली भेट विचारलं तर मी तेच सांगणार आहे. त्याला इलाज नसतो. त्यामुळे द क्रेडिट 80% गोज टू यू. पण खरंच खूप मजा. नाही, तू खूप छान किस्से म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमधनं तू जे रंगवून सांगितलंस ना, एक तर मला काय हातचं राखून बोलता येत नाही डिप्लोमॅटिकली वगैरे, मी बोलतो. सो पॉइंट ऑफ द स्टोरीज खूप मजा आली आहे. आणि आता आम्ही दोघंही गाणार आहोत. नाही, माझं झालंय गाऊन, तुझं राहिलंय. तू मगाशी म्हणलीस, प्रॉमिस केलेस. बरं, सो निज माझ्या नंदला राईट. नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे, नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे. शांत हे आभाळ सारे, शांत हे
आभाळ सारी शांतता रे, शांत वारे शांतता रे, शांत वारे या झऱ्याचा सूर आता मंद झाला, मंद